स्तुती करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे. देवाच्या कृपेने आपण स्तुती करावी. स्वर्गात जाण्याची आपली आशा आहे, परंतु आत्तापासूनच परमेश्वराला धन्यवाद देणे आवश्यक आहे. देवाची स्तुती करणे आमच्या जीवनाचा एक भाग आहे काय? उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, विश्वाची निर्मिती वैज्ञानिक लोकांना आजही एक कोडच आहे, ज्याविषयी ठोस असा काही संदर्भ नाही, परंतु विश्वासणाऱ्यांना याचे गूढ समजलेले आहे. सर्वसमर्थ देव हाच या विश्वाचा आणि आमचाही निर्माण करता आहे. असे जर आहे तर आम्ही जी त्याची निर्मिती आहोत त्यांनी काय करावे याबद्दल आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, 93 स्तोत्रापर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे आणि आज स्तोत्रसंहिता या पुस्तकाच्या 94 अध्यायाकडे आपण वळत आहोत. दुष्टांच्या विरुद्ध परमेश्वराने हस्तक्षेप करावा अशी विनंती करणारी ही प्रार्थना आहे. ख्रिस्त राज्य येण्यापूर्वी जो छळाचा काळ आहे त्याविषयी विदित करणारे हे स्तोत्र आहे. देवाच्या उर्वरित लोकांची ही त्याच्या हस्तक्षेपासाठी केलेली कळकळीची विनंती आहे. पहिलं वचन वाचूया. 94 स्तोत्र, पहिलं वचन. हे पारिपत्य करणाऱ्या देवा, परमेश्वरा, हे पारिपत्य करणाऱ्या देवा, तू आपले तेज प्रगट कर. ही प्रार्थना तर आजही देवाच्या अनेक लोकांची आहे. येशू ख्रिस्ताने लवकर पृथ्वीवर येऊन आपल्या शत्रूंवर सूड उगवावा असे म्हणणारी ही प्रार्थना आहे. कारण आजही जगभर ख्रिस्ताला अनुसरणाऱ्यांचा छळ होत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नेमिलेल्या वेळीच येणार आहे. तो तुम्ही किंवा मी दिलेल्या वेळी येणार नाही, परंतु तोपर्यंत तो आम्हाला त्याचे सामर्थ्य व सहाय्य देतो व म्हणतो, मी तुझा हात आपल्या हातात घेतो, तू विश्वासाने मज बरोबर चाल. श्रोत्यांनो, सूड घेणे परमेश्वराचे काम आहे. तोच सर्व गोष्टी सुरळीत करणार आहे. तो जेव्हा त्याच्या सामर्थ्याने व गौरवाने येईल तेव्हा तो पुष्कळ गोष्टी सुरळीत करेल. परंतु सूड घेण्याचा त्याने आम्हाला अधिकार दिलेला नाही. ते आम्ही देवाच्याच हाती सोपवून द्यायला हवे. स्तोत्रकर्ता दुष्टांच्या दुष्कृत्यांचे वर्णन करतो आणि त्याच्याद्वारे परमेश्वर आम्हाला त्याविषयी काय उत्तर देतो ते आपण 8 आणि 9 या वचनांमध्ये वाचूया. 94 अध्याय 8 आणि 9 वचने. अहो पशुतुल्य लोकोहो, लक्ष द्या. मूर्खांनो, तुम्ही कधी शहाणे व्हाल? ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही काय? पुन्हा एक वार परमेश्वर मूर्ख व निर्बुद्धी माणसाशी बोलत आहे. निर्बुद्ध मानवाला वाटते की परमेश्वराला त्याचे वागणे दिसत नाही व त्याचे दुष्ट बोलणेही ऐकू येत नाही. परंतु तसे नाही. परमेश्वर सर्व ऐकतो, सर्व पाहतो आणि मानवाच्या सर्व कृत्यांची तो नोंद ठेवतो. जर तुम्ही तुमची पातके येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभापाशी सोपविली नसतील तर ती तुमच्या जवळ आहेत आणि परमेश्वर तुमचे सर्व अपराध, तुमच्या मनातले सर्व कुविचार व कपट जाणतो आणि या सर्व गोष्टींबद्दल तो शासन केल्याशिवाय राहणार नाही. परंतु जर तुमची पापे तुम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी ठेवलेली आहेत तर तुम्हावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तर तुमच्यासाठी गौरवी जीवनाची आशा आहे. परमेश्वराच्या सन्निध राहणारे अजिबात पाप करीत नाहीत असे नाही, तर त्यांच्यावर पाप सत्ता गाजवू शकत नाही. स्तोत्रकर्त्याला हे अनुभवाने ठाऊक आहे. म्हणून तो 18 आणि 19 या वचनांमध्ये काय म्हणतो पहा. 18 आणि 19 वचने. माझा पाय घसरला असे मी म्हणालो, तेव्हा हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला. माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. परमेश्वर आपल्या भक्तांचा पाय घसरू देत नाही आणि त्यांच्या काळजांचा, चिंताचा भार तो स्वतः वाहतो. तो खरोखर आमची ओझी स्वतःवर घेतो. हे सर्व तो मोठ्या दयेने करतो. 23 वचन.
तो त्यांची अनिती त्यांच्यावरच उलटविल. त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यास नाहीसे करील. आमचा देव परमेश्वर त्यास नाहीसे करील. या स्तोत्राचा शेवट मोठ्या विश्वासाने व श्रद्धेने होतो की परमेश्वर दुष्टांचे परिमार्जन निश्चित करील. प्रभू परमेश्वर पवित्र व न्यायी आहे आणि पाप व अन्याय चालून घेणे सहन करणे त्याच्या स्वभावात बसणारी गोष्ट नाही. म्हणून जे सत्याच्या न्यायाच्या मार्गाने चालतात त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविषयी निश्चितच योग्य न्याय मिळेल. आता आपण 95 ते 99 ही स्तोत्रे अगदी थोडक्यात पाहूया, म्हणजे त्यांच्या मध्यवर्ती कल्पना समजून घेऊया. ही सर्व स्तोत्रे आनंद गीते आहेत. 95वे स्तोत्र एक सुंदर स्तुतिगीत आहे. परमेश्वराची आराधना करणाऱ्या या स्तोत्राची पहिली 3 वचने आपण आता वाचणार आहोत. याहोया, आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. श्रोत्यानो, परमेश्वराच्या गुणांबद्दल स्तुती करणे किती चांगले आहे याचा अनुभव आपण कदाचित घेतलेला असेल. आता पुढच्या म्हणजे 95 स्तोत्राच्या 4 ते 6 या वचनांमध्ये परमेश्वराची तो निर्माणकर्ता म्हणून स्तुती करण्यात आली आहे. ती वचने आपण वाचूया. 4 पासून 6 वचने. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थले आहेत, पर्वतांची उंच शिखरेही त्याचीच आहेत. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. याहोया, परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. श्रोत्यानो, परमेश्वर पृथ्वीची खोल स्थले व पर्वताची उंच शिखरे या दोन्हीचा निर्माण करता आहे. असे नाही श्रोत्यानो की त्याची सत्ता विभागलेली आहे किंवा त्याने सृष्टीच्या फक्त एका गोष्टीची निर्मिती केली व तेवढीच एक गोष्ट त्याच्या हाताखाली आहे. तर प्रभू परमेश्वर आकाश व पृथ्वी व त्यातील सर्व काही संपूर्ण विश्वाचा निर्माण करत आहे. त्याबद्दल आपण त्याची स्तुती करायला हवी. या स्तोत्रामध्ये पुढे प्रभू परमेश्वर आम्हाला सावधगिरीचा इशारा देत आहे की इस्रायलाच्या वंशजांनी परमेश्वराचे सामर्थ्य अनुभवूनही परमेश्वराकडे पाठ फिरवले, त्याच्याविषयी आपली मने कठोर केली. तसे आम्ही परमेश्वराविषयी वर्तन करू नये. आणि जसे ते हट्टी व कुरकुर करणारे लोक परमेश्वराने दिलेल्या दुधामधाच्या प्रदेशात प्रवेश करू शकले नाहीत, तसे आम्हीही परमेश्वराच्या विसाव्यात म्हणजे स्वर्गराज्यात प्रवेश करू शकणार नाही. आता आपण 96 स्तोत्र थोडक्यात पाहूया. प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर राज्य करेल त्याविषयी त्याची स्तुती करणारे हे स्तोत्र आहे. पहिलं वचन सांगतं, स्तोत्रसंहिता 96 अध्याय आणि पहिलं वचन, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. याआधीच आपण पाहिले श्रोत्यांनो की हे नवे गीत मुक्तीचे किंवा तारणाचे गीत आहे. आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकात आम्हाला सांगण्यात आले आहे की तेव्हा आपण गीत गाऊया, ते गीत गाऊया. 96 स्तोत्राच्या 4 आणि 5 वचनांमध्ये स्तोत्रकर्ता काय म्हणतो ते आपण वाचूया. 4 आणि 5 वचने. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, परमेश्वर तर आकाशाचा निर्माण करता आहे. या ठिकाणी मूर्तीपूजेचा संदर्भ देण्यात आलेला आहे. कारण ख्रिस्त राज्यामध्ये सर्व मूर्तीपूजा संपुष्टात येईल. काही लोक स्वतःला फार सुज्ञ समजून अनेक धर्मांकडे, संप्रदायांकडे व देव आणि धर्मगुरूंकडे वळतात, पण ते सर्व तेव्हा संपुष्टात येईल. 7व्या वचनात तो म्हणतो, अहो मानव कुलांनो, परमेश्वराचे गौरव करा, परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. तेव्हा परमेश्वर आपले सामर्थ्य सर्व गोष्टींवर प्रस्थापित करेल. सैतानाला तो पळून लावेल, त्याच्याविषयी असलेले भविष्य परिपूर्ण होईल आणि त्याची सर्व निर्मिती आनंद व उल्हास करेल. 97 स्तोत्र 96 स्तोत्रासारखेच आहे. प्रभू आला हे म्हणून हर्षोल्हास करा, अशी या स्तोत्राची मध्यवर्ती कल्पना आहे. 97 स्तोत्र पहिलं वचन वाचूया. परमेश्वर राज्य करीतो, पृथ्वी उल्हास करो, द्वीप समूह हर्ष करो. श्रोत्यानो, हे आनंद गीत येशूच्या पृथ्वीवर येण्याच्या पहिल्या वेळेविषयी नाही, तर हे आनंद गीत त्याच्या पृथ्वीवरच्या दुसऱ्या आगमनाविषयी आहे. 7व्या वचनात तो पुढे काय म्हणतो पहा. जे कोरीव मूर्तींची उपासना करीतात, जे मूर्तींचा अभिमान बाळगितात, ते सर्व लज्जित झाले. अहो सर्व देव हो, त्याच्या चरणी लागा. प्रभू परमेश्वर
त्या दिवसात आपले सामर्थ्यशाली अस्तित्व, आपली सत्यता पुन्हा एक वार सिद्ध करणार. तेव्हा त्याच्यापासून दूर जाणारे सर्व लज्जित व फजित होतील. आता आपण 98 ह्या स्तोत्राकडे वळत आहोत. हे स्तोत्र या उपासनेच्या गीताचे दुसरे कडवे आहे. पहिलं वचन वाचूया. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधिला आहे. स्पष्टच आहे की प्रभूचा उजवा हात म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारण साधले जाणार आहे आणि त्याबद्दल देवाची स्तुती होईलच होईल. 99 स्तोत्राचे पहिले वचन आता आपण वाचत आहोत. परमेश्वर राज्य करीतो, लोक कंपित होत. तो करुबांवर अधिष्ठित आहे, पृथ्वी थरथर कापो. ख्रिस्त राज्यात देवाचे निवडलेले लोक तर त्याची सातत्याने स्तुती स्तोत्रे गातीलच, पण आजही आम्ही त्याची स्तुती गावी असा तो प्रभू परमेश्वर आहे. तो साक्षात प्रीती आहे. त्याची दया सनातन आहे. त्याची करुणा अथांग आहे व त्याची सत्यता युगानुयुग टिकते. तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो व तो संकट समयी आमची हाक ऐकून आमच्या मदतीस त्वरित येतो. तो आमचा आश्रय आहे. तो आमचे लपण्याचे ठिकाण, बळकट दुर्ग आहे. श्रोत्यानो, त्याने आमच्यावर ओतलेल्या आशीर्वादांची आम्ही जर गणती केली तर ती आम्ही करू शकणार नाही, कारण हे आशीर्वाद अगणित आहेत. स्तोत्रसंहितेमधल्या एका सुंदर ईशस्तवनाचा म्हणजे 100व्या स्तोत्राचा आपण आता अभ्यास करणार आहोत. 94 पासून 99 या स्तोत्रांमध्ये प्रभूची वेगवेगळ्या कारणांसाठी होणारी स्तुती आपण ऐकली. आता या स्तुतिगीतांचा शेवट एका गौरवी स्तोत्राने म्हणजे 100व्या स्तोत्राने होत आहे. आणि माझा विश्वास आहे की आपणापैकी अनेकांना हे स्तोत्र पाठ आहे. 100वे स्तोत्र पहिली 2 वचने वाचूया. स्तोत्रसंहिता 100 अध्याय पहिली 2 वचने. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगू द्या की जेव्हा आम्ही उपकार स्तुती करण्यासाठी परमेश्वराच्या समोर येतो, तेव्हा आम्ही लांब चेहऱ्याने किंवा दुःखी अंतकरणाने आलो तर त्याचा काय उपयोग? जेव्हा समस्या आम्हाला ग्रासतात, आम्ही मोहाला बळी पडतो. आम्ही परमेश्वराकडे पश्चातापी अंतकरणाने वळतो, त्याची क्षमा याचना करतो, त्याच्या चरणी स्वतःला समर्पित करतो, तेव्हा आमची अंतकरणे दुःखी असतात. किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर आमचे चेहरे परमेश्वरासमोर लांब असतात. परंतु त्या प्रार्थनेला उपासना किंवा ईशस्तवन कसे म्हणता येईल? जेव्हा त्याची उपासना करायला आम्ही येतो तेव्हा आम्ही आनंदी असावे अशी देवाची इच्छा आहे. आजही श्रोत्यानो, अनेक मंडळांमध्ये मला एक फार टोचणारी, दुःख देणारी गोष्ट दिसून येते. मी मागे एकदा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. ती गोष्ट ही की आमच्या मंडळांमध्ये हर्षाने केलेल्या स्तुतीचा अभाव आहे. आम्ही देवाची स्तुतिगीते तर गातो, परंतु शोकगीते गायल्याप्रमाणे आज आम्हाला आमच्या गीतांमध्ये, आमच्या स्तुतीमध्ये बदल करायचा आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो आम्ही परमेश्वराचा हर्षाने जय जयकार करायला हवा, त्याचे स्तुतीस्तवन करायला हवे. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा. कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा.
पापामध्ये मन लोळे, झाल्यावरती उघळती डोळे, दृढ निश्चय मी केले, परिते समयी व्यर्थची गेले. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा, करिता बोध कुठे मज फाटा, देवळी नेत्र उघळती, तेथुनी निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. पॉल इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचनात म्हणतो, इफिस्करास पत्र 1 अध्याय 3 वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. प्रभू परमेश्वराने आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिले आहेत, परंतु आम्ही त्यांचा उपयोग करीत नाही. प्रभू देवाचे ईशस्तवन प्रगटीकरणाच्या पुस्तकातही आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय 5 आणि 6 या वचनांमध्ये सांगण्यात येते, जो आपल्यावर प्रीती करीतो, ज्याने स्वरुधिराने तुम्हा आम्हाला आपल्या पातकांपासून मुक्त केले आणि आपल्याला राज्य, आपल्या देवपित्यासाठी याजक असे केले, त्याला गौरव व पराक्रम हे युगानुयुग आहेत. परमेश्वराच्या या अनंत उपकारांबद्दल आम्ही त्याचे स्तवन करायला हवे. 3 वचनात तो काय म्हणतो पहा, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहो, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहो. हे वचन श्रोत्यानो, मंडळीच्या उपासनेत इतरांबरोबर म्हणणे सोपे आहे, परंतु त्याच्यावर अनेक जण मनापासून विश्वास ठेवत नाहीत, कारण त्यांना परमेश्वराचा तसा अनुभव नाही आणि तसा अनुभव घेण्याची त्यांना इच्छा नाही. ते परमेश्वराचा शोध घेण्याचाही प्रयत्न करीत नाहीत. आम्ही परमेश्वराचा कळप तेव्हाच होऊ शकतो जेव्हा तो आमचा मेंढपाळ असेल. आम्ही जोपर्यंत त्याच्याकडे जात नाही तोपर्यंत त्याच्या प्रीतीचा आम्हाला अनुभव येणार नाही. 4 वचन वाचूया. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात, स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. आज आमच्यातल्या काही मंडळ्या मृतवत आहेत, कारण त्या मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण, त्याचे स्तवन करीत नाहीत. देवाची स्तुती करीत, त्याचे उपकार स्मरण करीत आम्ही त्याच्या उपासनेला यायला हवे. जर आपण असे करण्यात चुकता तर आपण मंडळीला अधिक मदत करू शकत नाही. 5 वचनात तो म्हणतो, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. श्रोत्यानो, तुम्ही कसे आहात, कुठे राहता, काय करता हे मला माहीत नाही, पण मला एक गोष्ट नक्की माहीत आहे की परमेश्वर तुमच्यासोबत फार चांगल्या प्रकारे वागत आहे. त्याची दया व सत्यता युगानुयुग टिकणारी आहे. म्हणून त्याच्याजवळ येऊन त्याचे माधुर्य आपण अनुभवले नसेल तर आजही ख्रिस्ताच्या द्वारे ते आपण अनुभवू शकता. आता 101 हे स्तोत्र नीतिमत्व व न्याय यांच्यासह राज्य करणाऱ्या राजाविषयीचे गीत आहे. हे दाविदाने लिहिलेले स्तोत्र आहे आणि ते शांती व नीतिमत्व यांच्या राजाचे, जो या पृथ्वीवर राज्य करण्यास येणार आहे, त्याचे हे गीत आहे. दाविदाच्या काळाशी या स्तोत्राचा काही संबंध नाही, तर ज्या व्यक्तीविषयी देवाने दाविदाला सांगितले त्याच्याविषयी, जो दाविदाच्या कुळात जन्माला येणार होता त्याच्याविषयी हे स्तोत्र आहे. म्हणजेच त्याच्याच कुळात जन्मलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयी स्तोत्रकर्ता गात आहे. 1 वचन वाचूया. दया व न्याय ह्याविषयी मी गाईन, हे परमेश्वरा मी तुझी स्तोत्रे गाईन. हे स्तोत्र इतरांप्रमाणे देवाच्या स्तुतीने सुरू होते. स्तोत्रकर्ता देवाची स्तुती करीत असताना दया व न्याय या दोन्ही गोष्टींविषयी एकत्रित गीत गाईन असे म्हणतो. आजच्या जगात या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे आणि दोन्ही गोष्टी एकत्रित सापडूच शकत नाहीत.
आजकाल सर्वत्र न्यायदानाचे काम किती विपरीत होते आणि आंधळेपणाने होते हे सर्वांना चांगले माहीत आहे. त्यामुळे आता न्यायाची एकूण कल्पनाच बदलून गेलेली आहे. परंतु परमेश्वर मात्र या दोन गोष्टी एकत्रित आणू शकतो व तो त्या एकत्रित आणणार आहे, कारण तो शांतीचा व नीतिमत्वाचा राजा आहे. त्यावेळेस देवाचे लोक दया व शांती यांचे गीत गातील. दुसरे वचन वाचूया. मी सुज्ञतेने सरळ मार्गाने चालेन, तू माझ्याजवळ केव्हा येशील? मी आपल्या घरी सरळ अंतकरणाने वागेन. हे विचार नक्कीच दाविदाचे नाहीत, कारण तो असा वागला नाही. हे तर देवाच्या एकुलत्या एक पुत्राचे, आमच्या उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताचे विचार आहेत. तो देवाचा पुत्र असूनही त्याने तुमच्या व माझ्या उद्धाराकरिता कनिष्ठ दर्जाची जागा घेतली. देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण करण्यासाठी त्याने हे सर्व केले. तो पृथ्वीवर देहरूपाने येण्यापूर्वी म्हणाला, तुझ्या इच्छेची पूर्ती करण्यासाठी मी आलो आहे. श्रोत्यानो, हा संदर्भ इब्री लोकास लिहिलेले पत्र 10वा अध्याय 7व्या वचनात आहे. हे वचन सांगतं, तो पृथ्वीवर असताना म्हणाला की आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करणे हेच त्याचे अन्न आहे, आणि त्याने प्रभू देवाची इच्छा पूर्ण केली. तुमच्या व माझ्या तारणासाठी जी वेळ नेमिली होती त्या वेळेपर्यंत तो संयमाने थांबून राहिला. आज तो पित्याच्या उजवीकडे आसनस्थ झाला आहे आणि पृथ्वीवरच्या आपल्या दुसऱ्या येण्याच्या वेळेची तो वाट पाहत आहे. अजूनही तो आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करीत आहे, कारण प्रभू पित्याने त्याला म्हटले, तुझ्या वैऱ्यांना मी तुझे पादासन करेपर्यंत माझ्या उजवीकडे बसून राहा. तसेच आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 28व्या वचनात सांगण्यात आले आहे. करिंथकरास पहिले पत्र 15वा अध्याय 28वे वचन, त्याला सर्व काही वश झाले असे जेव्हा होईल, तेव्हा ज्याने त्याला सर्व वश करून दिले त्याला पुत्रही स्वतः वश होईल, यासाठी की देवाने सर्वात सर्व असे व्हावे. या वचनाचा अर्थ असा होतो की पित्याच्या आधिपत्याखाली जेव्हा तो या पृथ्वीवर राज्य करणे संपवेल, तेव्हा तो त्रैकातल्या आपल्या जागी परत जाईल. परंतु तो पृथ्वीवर असेल तेव्हा त्याच्याविषयी काय म्हटले जाईल हे इब्री लोकास पत्र 2रा अध्याय 12व्या वचनात सांगितलेले आहे. हे वचन सांगतं, तो म्हणतो, मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णेन, लोकसभेत तुझे स्तवन करीन. या स्तोत्राच्या पुढच्या वचनांमध्ये प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे राज्य करील ह्याचे वर्णन केलेले आहे. 4 ते 8 वचने वाचूया. स्तोत्रसंहिता 101 अध्याय 4 ते 8 वचने. हृदयाची कुटिलता मला सोडून जाईल, मी वाईटांशी परिचय ठेवणार नाही. आपल्या शेजाऱ्याची गुप्तपणे चहाडी करणाऱ्याचा मी विध्वंस करीन. जो कुर्रेबाज व गर्विष्ठ मनाचा आहे त्याची मी गय करणार नाही. देशातील विश्वासू जन माझ्याजवळ राहावे म्हणून माझी त्यांच्यावर नजर असते. सात्विक मार्गाने चालणारा माझा सेवक होईल. कपट करणाऱ्याला माझ्या घरात थारा मिळणार नाही. असत्य बोलणारा माझ्या दृष्टीपुढे टिकणार नाही. देशातल्या सर्व दुर्जनांचा मी रोज सकाळी विध्वंस करीत जाईन. म्हणजे परमेश्वराच्या नगरातून दुष्टाई करणाऱ्या सर्वांचा उच्छेद होईल. श्रोत्यानो, आता लक्षात घ्या की ख्रिस्त कशा प्रकारे राज्य करील. दाविदाने कधीच अशा प्रकारे राज्य केले नाही. हे ख्रिस्ताच्या राज्याचे चित्र आहे. त्यात तुम्ही तुमची तक्रार कोर्टात घेऊन जाण्याची गरज पडणार नाही, कारण ख्रिस्तच न्यायाधीश राहणार आहे. पित्याने न्यायाचे कार्य पुत्राला सोपवून दिले आहे आणि तो प्रत्येक सकाळी प्रत्येकाचा न्याय करील. तोच सर्वांना आदेश देईल आणि सर्व त्याच्या आज्ञेप्रमाणे करतील. नंतर सर्व ह्या राजाकरिता एक नवीन गीत गातील, जो नीतिमान आणि न्यायी आहे. श्रोत्यानो, सध्याच्या जगापेक्षा ख्रिस्त राज्यातले जग फार फार वेगळे असणार आहे. त्यामध्ये सर्व वाईट करणारे, अनिती व अन्यायाने चालणारे यांचे अस्तित्व असणार नाही. या सुंदर ख्रिस्त राज्याचे वर्णन यशायाचे पुस्तक 65वा अध्याय 18 आणि 19 या वचनात केलेले आहे. तो म्हणतो, तर जे मी अस्तित्वात आणतो त्यात तुम्ही सदा सर्वकाल आनंद व उल्हास करा. कारण पहा, मी यरूशलेमेला उल्हास व तिच्या लोकास आनंद असे अस्तित्वात आणेन. आणि मी यरूशलेमविषयी उल्हासेन व आपल्या लोकांविषयी आनंदेन, आणि तिच्यात रडण्याचा शब्द व आकांताचा शब्द पुन्हा ऐकू येणार नाही. श्रोत्यानो, तुमच्यापैकी आज जे दुःखी व समस्यांनी गांजलेले आहेत ते उपहासाने म्हणतील, त्या ख्रिस्त राज्याचा आम्हाला काय उपयोग? आम्हाला शांती व आनंद आता या क्षणी हवा आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शांती व आनंदाचा उगम आहे. जर तुम्ही त्याच्या प्रीतीचा अनुभव घेतला नसेल तर त्याची शांतीही तुम्हाला मिळणार नाही.
तो तुमच्यासारख्या कष्टी व भाराक्रांत लोकांना जवळ बोलावून मत्ते शुभवर्तमान 11:28 वचनात म्हणतो, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. योहान शुभवर्तमान 14:27 वचनात तो म्हणतो, मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. ख्रिस्त राज्यात आम्हाला आनंद व शांती तर मिळेलच, पण याही कटकटीच्या समस्यांच्या जीवनात आम्हाला ख्रिस्ताची शांती लाभेल. परंतु त्यासाठी श्रोत्यानो, आम्ही ख्रिस्ताद्वारे प्रभू पित्याकडे जाणे आवश्यक आहे. त्याच्याद्वारे आमचा पित्याबरोबर समेट घडवायला हवा. कारण आमच्यात व पित्यामध्ये पापाची दरी असल्यामुळे आमच्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचू शकत नाहीत. देवाचे उत्तम आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ख्रिस्त हा आम्हाला व देवाला सांधणारा दुवा आहे. अजूनही तुम्ही ख्रिस्ताची शांती व आनंद अनुभवला नसेल तर तुम्ही त्याच्याकडे या क्षणी सुद्धा येऊ शकता. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. आजच्या अध्ययनानुसार येशूच्या परीक्षेचा वृत्तांत लूक शुभवर्तमानातून घेतला आहे. आजचा प्रश्न, स्तोत्र 100 प्रमाणे आम्ही परमेश्वराची सेवा कशी करावी? ए. गीत गाऊन, बी. उत्साहाने, सी. शांततेने, डी. हर्षाने. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, निर्मिती या नात्याने आम्ही देवाची स्तुती करणे आम्हास क्रमप्राप्त आहे. आजच्या अध्ययनात आपला प्रमुख विषय हाच होता. आम्ही देवाची स्तुती करावी कारण तो चांगला आहे. तो आमचे पाय घसरू देत नाही. प्रियांनो, आम्ही इस्रायलांप्रमाणे हट्टी व कठोर होऊ नये. आम्ही आभार आणि स्तुतीसह देवाच्या उपस्थितीत प्रवेश केला पाहिजे. काय देवाचे नीतिमत्व व न्याय आम्ही स्वीकारणारे आहोत? काय आम्ही नीतीने वागण्यासाठी कटिबद्ध आहोत? आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आम्ही हे जाणलेलं आहे की आमची निर्मिती ही केवळ तुझ्या गौरवासाठी आहे, तुझी स्तुती करण्यासाठी आहे. आणि म्हणूनच प्रभूजी, आमच्या जीवनामधल्या प्रत्येक क्षणामध्ये प्रभूजी आम्ही ह्याची जाणीव ठेवावी आणि प्रभूजी आम्ही सातत्यानं तुझी स्तुती करत राहावं. म्हणून प्रभूजी, तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य कर. होय प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तू महान असा देव आहेस. तू आमची काळजी घेणारा प्रभू आहेस. होय बापा, आमच्या अपराधांची, पापांची क्षमा करणारा देखील प्रभू आहेस. आणि म्हणूनच बापा, या सर्व गोष्टींची आम्ही आठवण करून तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती पण करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये आनंद करा, उल्हास करा. प्रभू आपणास आशीर्वादित करो.